राजकीय भूगोलामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, गेल्या तासाला आपण राजकीय भूगोलामधील प्रकरण क्रमांक 1 हे अभ्यासलेले आहे. प्रकरण क्रमांक 1 राजकीय भूगोलाची ओळख, इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल जिओग्राफी. यामध्ये आपण राजकीय भूगोलाची ओळख, राजकीय भूगोलाच्या व्याख्या, राजकीय भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती, राजकीय भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध आणि राजकीय भूगोलातील दृष्टिकोन एवढे मुद्दे आपण गेल्या तासाला गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले होते. विद्यार्थी मित्र हो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 या प्रकरण क्रमांक 2ला सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2चं नाव आहे समकालीन जागतिक स्थिती व लष्करी डावपेच. यालाच इंग्रजीमध्ये ग्लोबल स्ट्रॅटेजीज अँड कंटेम्पररी वर्ल्ड सिच्युएशन असं म्हटलं जातं. समकालीन जागतिक स्थिती व लष्करी डावपेच या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्र हो, या राजकीय भूगोलातील हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये 3 सिद्धांत दिलेले आहेत. भूगोलामधील नामवंत असे जे वैज्ञानिक आहेत, या वैज्ञानिकांनी राजकीय भूगोलाचं जो विषय आहे, या विषयामध्ये अत्यंत भरीव असं कार्य या ठिकाणी केलेलं दिसून येतं. भूगोलाला शास्त्र म्हणून सिद्ध करण्याचं कार्य अनेक सिद्धांतातून सिद्ध होतं आणि त्यामध्येच भूगोलाची राजकीय भूगोल ही एक महत्त्वाची शाखा आहे. आणि या महत्त्वाच्या शाखेमध्ये या प्रकरणातील 3 सिद्धांत महत्त्वाचे आहेत. राजकीय भूगोल हा विषय शिकत असताना या ठिकाणी आपणाला जागतिक स्तरावरील राजकारण हे यामध्ये अभ्यासायचं आहे. आणि जागतिक स्तरावरील राजकारण अभ्यासत असताना या राजकारणाला केव्हा सुरुवात झाली, राजकारणामध्ये भौगोलिक घटक, या भौगोलिक घटकांना कसं महत्त्व आलं, हे आपण या प्रकरणामधून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हे प्रकरण तसं पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं, तुमच्या आमच्या सर्वांच्या राजकीय जीवनावर प्रभाव पाडणारं, या सिद्धांतामधून एक वेगळा विचार देणारं असे हे सिद्धांत आहेत. आता या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला थोडीशी या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे, हे प्रकरण या राजकीय भूगोलामध्ये कशासाठी दिलेलं आहे, हे थोडंसं आपण अगोदर पाहून घेऊयात. हे जे लष्करी डावपेच आहेत, लष्करी डावपेच याला स्ट्रॅटेजिक व्ह्यूज असं म्हटलं जातं. म्हणून नाव दिलेलं आहे ग्लोबल स्ट्रॅटेजिक अँड कंटेम्पररी वर्ल्ड सिच्युएशन. म्हणजे जगात समकालीन जागतिक स्थिती आणि लष्करी डावपेच हे अभ्यासत असताना विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीच्या कालखंडामध्ये ग्रीक काळाच्या सुरुवातीपासूनच भूगोलाचे राजकीय गोष्टींशी संबंध होते. म्हणजे सुरुवातीच्या ग्रीक काळामध्ये सुद्धा राजकीय गोष्टींचा भौगोलिक गोष्टींशी संबंध नव्हता असं नाही, तर ग्रीक काळाच्या सुरुवातीपासूनच भूगोलाचं राजकीय गोष्टींशी संबंध होतं. त्या काळामध्ये ग्रीकांचं या विषयाच्या अभ्यासाकडं लक्ष असलेले दिसून येते. 19व्या शतकाच्या अगोदर या भौगोलिक घटकांचा राजकीय अभ्यास हा केला जात होता. तरी परंतु 19व्या शतकाच्या पूर्वी भूगोलाचं जे ज्ञान होतं ते स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर असलेलं दिसून येतं. कारण पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे ज्ञान होतं हे त्या काळामध्ये अत्यंत अपूर्ण होतं. संपूर्ण जगामधील वेगवेगळे प्रदेश, वेगवेगळे देश, वेगवेगळी खंड, जगाच्या पृष्ठभागावरील पाणी
भूखंड यांचं ज्ञान पूर्वीच्या काळी अतिशय मर्यादित असं होतं. वाहतूक दळणवळणाची साधनं अत्यंत कमी होती, अपुरी होती, विकास झालेला नव्हता आणि त्यामुळे 19व्या शतकाच्या पूर्वी हे संपूर्ण जग, विविध प्रदेश यांचं ज्ञान अपुरं असल्यामुळं 19व्या शतकाच्या अगोदर जो अभ्यास भौगोलिक घटकांचा राजकीय दृष्टिकोनातून होत होता तो स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर असलेला दिसून येत होता. आणि त्यामुळं लष्करी डावपेचांवर भौगोलिक घटकांचा प्रभाव त्या काळामध्ये खूप असलेला, प्रचंड असलेला दिसून येत होता. म्हणजे भौगोलिक घटक हे लष्करी डावपेचांवरती अतिशय प्रभावी ठरत होते. उदाहरणार्थ त्या काळामध्ये जे लष्करी डावपेच होत नव्हते असे नाही. वेगवेगळे प्रदेश ज्या वेळेला अनेक देशांनी आपापले काबीज केले त्यावेळेला या भौगोलिक घटकांचा प्रभाव या लष्करी डावपेचांवर होत होता. दोन देशांच्या दरम्यान असणारे नदी, दोन देशांच्या दरम्यान असणारे पर्वत, दोन देशांच्या दरम्यान असणारे समुद्र यामुळं एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात सहजासहजी या नदीमुळं जाता येत नव्हतं. उंच पर्वतीय प्रदेशामुळं जाता येत नव्हतं. दरम्यान असणाऱ्या समुद्रामुळं जाता येत नव्हतं. किंवा लष्करी डावपेच सहजासहजी या अलीकडील आपल्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशावरती या ठिकाणी सहजासहजी आक्रमण करता येत नव्हतं. म्हणजे त्या काळामध्ये हे जे नदी असेल, पर्वत असतील, पठार असतील, हवामान असेल, हे जे भौगोलिक घटक होते हे भौगोलिक घटक पूर्वीच्या काळी या लष्करी डावपेचांवर फार मोठा प्रभाव या ठिकाणी पाडत होते. त्या काळी या वेगवेगळ्या तांत्रिक ज्ञानाचा, आज जसं या ठिकाणी वेगवेगळी क्षेपणास्त्र आहेत, आज जसे वेगवेगळे दारुगोळे आहेत किंवा वाहतुकीची साधनं आहेत, हवाई दल आहे, तसं त्या काळामध्ये या गोष्टी त्या काळामध्ये अतिशय मर्यादित होत्या. किंबहुना त्याच्या अगोदर या नव्हत्याच. आणि त्यामुळं हे जे भौगोलिक घटक होते या भौगोलिक घटकाला अनुसरून लष्करी डावपेच होत होते. कालांतरानं ज्या वेळेला कोलंबियन युगाच्या आरंभानंतर या कोलंबियानं ज्या वेळेला सागरी मार्गाद्वारे वेगवेगळ्या देशांचा शोध घेण्याला सुरुवात केली तेव्हापासून या सागरी मार्गानं, जलमार्गानं वेगवेगळ्या देशांचा संबंध येऊ लागला, वेगवेगळ्या प्रदेशांचा संबंध येऊ लागला. वाहतूक दळणवळणाची साधनं वाढू लागली, वाहतूक दळणवळणाची साधनं जलद होऊ लागली आणि त्यामुळं वेगवेगळे प्रदेश असतील, वेगवेगळे जगातील देश असतील, हे देश एकमेकांच्या जवळ येऊ लागले. अत्यंत कमी अवधीमध्ये जलवाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, या वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनामुळं हे प्रदेश या ठिकाणी जवळ येऊ लागले. काही दिवसामध्ये, काही तासामध्ये हे अंतर या ठिकाणी जाऊ लागले आणि त्यामुळं हा प्रदेश जवळ येऊ लागला. आणि कालांतरानं हे संपूर्ण जगाच्या पाठीवरील विविध देशांचं ज्ञान हे अवगत झालं. या विशाल जग हे जवळ येऊ लागलं आणि त्यामुळं जगाचं भौगोलिक स्वरूप बदललेलं दिसून येतं. त्या काळामध्ये म्हणजे साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये असणारे भौगोलिक शास्त्रज्ञ, त्यामध्ये कार्ल रिटर असतील, अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट असतील, या शास्त्रज्ञांनी संपूर्ण पृथ्वीच्या भागाच्या अभ्यासाकडे लक्ष वेधलं गेलं. म्हणजे जसजसं भौगोलिक ज्ञान वाढत गेलं, संपूर्ण जगाचा नकाशा तयार होऊ लागला. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सफरी करून वेगवेगळे प्रदेश, त्यांचे नकाशे, वेगवेगळ्या देशांचं स्वरूप हे ज्या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञात होत गेलं, तसतसं या कार्ल रिटर, अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट या शास्त्रज्ञांनी या भूगोलामध्ये अतिशय भरीव अशी कामगिरी केली. जगाचं भौगोलिक स्वरूप या
भूगोलामधून आपल्याला ज्ञात करून दिलं आणि या बदलत्या जगाचा, संपूर्ण देशाचं ज्ञान झालेल्या ज्ञानाचा यथार्थ वापर करून या काळातील एटी महान असतील, मॅकेंडर असतील, स्पाइकमन असतील, म्हणजे हे जे महान मॅकेंडर, स्पाइकमन हे जे शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञांनी या कार्ल रिटर, अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट या शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा वापर करून संपूर्ण जगाचा विचार करून संपूर्ण जागतिक पातळीवरील या भौगोलिक घटकांचा अभ्यास करून या जगाच्या नकाशाला अनुसरून वेगवेगळ्या प्रदेशांचं ज्ञान अवगत करून या ठिकाणी आपणाला काही महत्त्वाचे विचार त्या काळामध्ये या शास्त्रज्ञांनी राजकीय दृष्टिकोनातून या ठिकाणी दिलेले दिसून येतात आणि हे जे विचार आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या 19व्या शतकामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये संपूर्ण जगाचा नकाशा तयार झालेला होता. समुद्र महासागर यांचं वितरण अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी वितरित झालेलं होतं. जगाचं राजकीय स्वरूप ज्ञात झालेलं होतं आणि त्यामुळं या सगळ्यांचा विचार करून जागतिक सत्तेचं संतुलन, दळणवळण, युद्धातील तांत्रिक ज्ञानाची क्रांती या गोष्टींचा विचार केला गेला आणि त्यावर आधारित एटी महान असतील, हल्फोर्ड मॅकेंडर असतील, निकोलस जॉन स्पाइकमन असतील, या शास्त्रज्ञांनी या जागतिक डावपेचाच्या संबंधी मांडलेली जी मतं आहेत किंवा त्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, खऱ्या अर्थानं आपला या ठिकाणी इथून पुढं हे प्रकरण सुरू होत आहे. या प्रकरणामध्ये प्रामुख्यानं या दुसऱ्या प्रकरणामध्ये 3 सिद्धांत आहेत. त्या 3 सिद्धांतांची नावं जी आहेत इथं दिलेली आहेत. बघा, मी ही नावं वाचून दाखवतो. पहिला सिद्धांत आहे हल्फोर्ड थायर महान, 1940 ते 1914चा या कालखंडात त्यांनी भौगोलिक कार्य केलेलं दिसून येतं. महान यांची सागरी सामर्थ्य संकल्पना, म्हणजे पहिला सिद्धांत अल्फ्रेड थायर महान सागरी सामर्थ्याविषयी मांडलेलं मत. त्यानंतर दुसरा आहे हृदयस्थल सिद्धांत. हा मॅकेंडर या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. मॅकेंडर यांचा हृदयस्थल सिद्धांत साधारण 1919 साली या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. आणि तिसरा आहे निकोलस जॉन स्पाइकमन यांचा रिमलँड सिद्धांत 1944 साली या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. म्हणजे अल्फ्रेड थायर महान, मॅकेंडर आणि स्पाइकमन या 3 शास्त्रज्ञांचे सिद्धांत या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. समकालीन जागतिक स्थितीचा, समकालीन म्हणजे त्या शास्त्रज्ञांनी त्या काळाला अनुसरून, त्या काळाच्या भौगोलिक ज्ञानाला अनुसरून या ठिकाणी त्यांचे मांडलेले जे विचार आहेत, त्यांना जे या जगातील जागतिक लष्करी डावपेचा संदर्भामध्ये जे काही त्यांचे विचार होते, हे विचार या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये अल्फ्रेड थायर महान या शास्त्रज्ञांनी सागरी सामर्थ्य आणि नाविक डावपेच या दृष्टिकोनातून आपली मतं, आपले विचार हे या ठिकाणी मांडलेले दिसून येतात. त्यांची ही सागरी सामर्थ्याची संकल्पना ही त्या काळची अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर या प्रकरणातील दुसरा मुद्दा जो आहे तो हल्फोर्ड मॅकेंडर या शास्त्रज्ञांचा. त्यांनी या ठिकाणी हृदयस्थल सिद्धांत ही संकल्पना मांडली. हृदयस्थल या संदर्भामध्ये या ठिकाणी अनेक विचार त्यांनी मांडले. त्यालाच इंग्रजीमध्ये हर्टलँड, हर्ट म्हणजे हृदय, स्थल म्हणजे लँड, हर्टलँड थेरी म्हणजे सिद्धांत, हर्टलँड थेरी ही या ठिकाणी मांडलेली दिसून येते. ही अत्यंत महत्त्वाची, अत्यंत अशी चांगली अशी
ही जी सिद्धांत आहे, असा हा जो सिद्धांत आहे हो, हा साधारण या जागतिक स्तरावरील वैश्विक लष्करी डावपेचा संबंधी म्हणजे जगातील संपूर्ण देशांचा विचार करून, संपूर्ण जागतिक स्थितीचा विचार करून, संपूर्ण जगातील देश असतील, वेगवेगळे विविध प्रदेश असतील, या प्रदेशाला अनुसरून जगातील कोणता प्रदेश, कोणतं लँड, हर्ट लँड, कोणतं लँड, कोणता प्रदेश हा महत्त्वाचा आहे आणि कोणत्या प्रदेशाचा या ठिकाणी भविष्यामध्ये विस्तार होऊ शकतो, यासंबंधी हॉलफोर्ड मॅकेंडर यांनी मांडलेले जे विचार आहेत, हे संपूर्ण जगाला या ठिकाणी जागं करण्याचं कार्य या मॅकेंडर या शास्त्रज्ञांनी केलेलं होतं. हे जे मॅकेंडर, हॉलफोर्ड मॅकेंडर हे अमेरिकन शास्त्रज्ञ, त्यांनी नौदलामध्ये या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी नोकरी केलेली होती आणि त्यावरून या जागतिक परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यावेळेला या मॅकेंडर यांनी या काही भाषणामधून, त्यांच्या काही ग्रंथामधून लिखाण करून काही विचार या ठिकाणी मांडलेले होते आणि त्यावेळचे ते जे विचार होते हे अत्यंत महत्त्वाचे होते आणि त्याचा फायदा हा अमेरिकेला झालेला दिसून येतो. अमेरिका या देशाला जागं करण्याचं कार्य, त्यांच्यामध्ये लष्करी डावपेचा संबंधी असलेलं या ठिकाणी विचार प्रबळ करण्याच्या दृष्टिकोनातून हे मॅकेंडर यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरले गेले. त्यामुळं हा जो सिद्धांत आहे हा अतिशय इंटरेस्टिंग असा आहे, वाचण्यासारखा आहे. त्यामुळं आपण हा सिद्धांत सविस्तर त्या वेळेला पाहूयात. त्यानंतर याच सिद्धांतासारखा कोणतं लँड, कोणती भूमी महत्त्वाची आहे, त्यानंतर त्या भूमीच्या सभोवतालचा प्रदेश कसा आहे, तो का महत्त्वाचा आहे, हे हृदयस्थल सिद्धांतामध्ये सांगितलेलं होतं. आणि त्याच धर्तीच्या आधारावरती तिसरा सिद्धांत निकोलस जॉन स्पाइकमन या शास्त्रज्ञांनी सांगितला. निकोलस जॉन स्पाइकमन यांनी यांच्या या सिद्धांताला रिमलँड थेरी असा या ठिकाणी नाव दिलं. रिमलँड म्हणजे सभोवतालचा प्रदेश, म्हणजे थोडासा बदल करून, हर्टलँड थेरीमध्ये थोडासा बदल करून, थोडासा लँड म्हणजे जमिनीचा प्रदेश बदलून त्यांना जो भाग महत्त्वाचा वाटला होता तो सोडून दुसरा भागाला यांनी महत्त्व दिलं आणि हा भाग महत्त्वाचा नसून तो भाग महत्त्वाचा आहे, अशा पद्धतीनं या निकोलस स्पाइकमन या शास्त्रज्ञांनी या हर्टलँड थेरीनंतर आपले विचार मांडले. हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे या जगाच्या पाठीवरील कोणती भूमी महत्त्वाची आहे, कोणत्या भूमीला महत्त्व आहे, कोणती भूमी का महत्त्वाची आहे, कशा पद्धतीने महत्त्वाची आहे आणि त्या संदर्भामध्ये जागतिक समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे मांडलेले विचार होते हे काही देशांना कार्यप्रवण करून या देशांना जागं करण्याचं कार्यप्रवण करण्याचं कार्य या विचारांनी, या सिद्धांतांनी केलेलं दिसून येतं. आणि त्यामुळं त्या काळचे हे जे सिद्धांत आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण पुढच्या तासाला या ठिकाणी हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत आपण पाहूयात. त्यामधील जो पहिला सिद्धांत अल्फ्रेड थायर महान या शास्त्रज्ञाचा सागरी सामर्थ्याविषयी असलेली त्यांची जी संकल्पना, सागरी सामर्थ्य आणि नाविक दल, नौदल, या नाविक डावपेचा संबंधी त्यांचे असणारे विचार हे आपण पुढच्या तासाला पाहूयात. तर विद्यार्थी मित्र हो, मी या ठिकाणीच या दुसऱ्या प्रकरणाची थोडीशी तुम्हाला माहिती देऊन या ठिकाणी मी थांबतो. या प्रस्तावनेनंतर आपण पुढच्या तासाच्या वेळेला पहिला सिद्धांत अल्फ्रेड थायर महान यांचं या ठिकाणी सागरी सामर्थ्याविषयी असलेलं मत जाणून घेऊया. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.